या ठिकाणी आयोजक ह्या मेल्याचा घड्याळ वाटतं पण हा बुवाच बंद पडलाय, हाच बंद पडलाय, याचा घड्याळाचा आणि ह्याचा काही संबंध नाही. अस्कर माऊली आज साक्षीदार आहात तुम्ही, एक जबाबदार व्यक्तिमत्व आहात. विषय पैसा आलं. ब्रह्मनिष्ठ सद्गुरू सदालाल घराणे शिवशाहीर विठोबा साळवी यांचे युवा शाहीर शिष्य नितीन दादा गोरिवले गाव कोयनार गावचे सुपुत्र आहेत. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पहार दरबारी वर्षी राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा माझ्या सर्व रसिक वैभव प्रेक्षकांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. राणा होणार. अरे राणा नाही, तुला घोडा कसा लावतो आज फक्त बोल. आज राणा नाही बुवा, तुला आज घोडा लावतो असा लावतो. वो काय म्हणतो आहे ना, कचकच. काय म्हणतो वो कचकच नाही का, झटपट आणि पटापट. कसा बोलतो कचकच नाही बुवा, पचपच आता बुवा. आता कचकच. बघा मित्रांनो, विषय काय बघा, बोलणार नव्हतो, खरंच बोलणार नव्हतो. कचकच नाही आता पचपच. तो आवाज आहे, फटाकड्या कशा उडत्या सध्या आवाज आहे, पचपच. अरे अरे विषय काय, ए बरोबर ऐका रे, विषय काय गोरक्षदा शूटिंग करा जरा गाइस तिकडे पण तुम्ही पण. अरे विषय काय, तुला कार्यक्रम लावून आयोजकांना सांगायला लागतो माझी बारी लावा रे, ही तुझी लायकी, मी यालाच बारी करणार. अरे हे जर 2 माणसं ही नसती ना तर तुझी लायकी कुत्र्यापेक्षा पण बेकार होती. ए बाबा, ह्याला अवी अनिल पार्वती पुत्र निर्मित अवी अनिल कला मंच या 2 आयोजकांना सोडून याला यंदा कुठल्याही आयोजकांना कुत्र्याचा पण मान दिलेला नाही. ही लायकी तुझी, तू मला शिकवतोय कचकच नाही, तुला कसा पचपच लागतो असं बघ. कारण मित्रांनो विषय काय का, विषय काय भास्कर माऊली, मी आज तुमच्याशी दिलगिरी व्यक्त करतो. मी बोलणार नव्हतोच आज. विषय काय बरोबर, आज मी कलगीवाला आहे बरोबर ना. ती बाजू कोणाची मांडतोय काय रे बरोबर, बाजू कोणाची मांडतोय बाईची. ह बाजू कोणाची मांडतोय काय जुजुदा. मग शेवटचा तो विषय जो बुवा आता बोलून गेला आहे ना, हे जरा वरती घ्या, चोंडा बदला. ऐका, ऐकून पोरीच लपड याच काळीच झालंय कच. कुणाचं कुणाचं आज बाजू कोणाची मांडतोय बाईची. पोरगी कुणाची, पोरगी कुणाची, पोरगी कुणाची तुझी. तू 3 पायाचा माणूस आहेस माझ्या समोर, आज तू पुरुष आहेस आणि काय म्हणतोस बुवा. ऐकून म्हणतो पोरीच लबड याचं काळीच झालंय कच. म्हणतो समाजवाला तो इशारा कापी. अरे तुला मेले आहे ना, तुला जगण्याचा अधिकार नाही, तुला अकल सिद्धूवरचा खाली फेकला पाहिजे बाई, तुला अधिकार नाही जगायचा. कारण याला सांगतो तुला, ए सुशांत बुवा, अरे बरोबर खरं सांगा रे, मी पहिल्या बारी त्याला काला रेडा बोललो काय रे, याला काला रेडा बोललो, बालीचा काला गुलाबजाम बोललो. तो म्हणतो मला काला रेडा. अरे रेडा नाही, तू भादला रेडा आहेस, भादा. तू रेडा भादा आहेस. विषय कसा सांगला बघा, मी रेडा शब्द पहिल्या बारी बोललोच नाही मित्रांनो. मी काय म्हटलं, बालीचा काला गुलाबजाम है ना, आणि याला कापला तर गावाला खपायचा नाही. हो बघा, वाटणे ह्याला अटकीचा काय सोडकीचा डुकर आहे हा, कापला तर खपायचा नाही. आता मी डुकरा, मी मित्रांनो रेड्याचा विषय काढलाच नाही. आता रेड्याची एवढी खास आहे ना, हे घालून तुझ्यात विषय का म्हणून म्हणतोय की जोडा म्हटलं तर तो कोल्हापुरी जोडा आहे. एखादी गोड वस्तू खायचं म्हटलं तर बर्फी आणि पेढा आहे. अरे एखादी गोड वस्तू खायचं म्हटलं तर बर्फी आणि पेढा आहे. मग आज माझ्या जोडीला हा पालीचा काला रेडा. तुला हितनं पण बडवी, तू माझा नाव, तू माझं नाव करायचं नाही. तू काय म्हणतो तुला मी सांगतोय अजून मुंबई 7 बाकी आहे. काय म्हणतो ऐका, म्हणतो गावाला भेट म्हणतो, कधी पण भेट, कुठं पण भेट, नाक्यावर भेटे तर फाट्यावर भेट, तुला फाट्यावरच मारतो. विषय काय मित्रांनो, अजून मुंबईचे 7 बाकी आहे. गणपती फुल आहे, दसरा फुल आहे, 2027 चे वो ऍडव्हान्स ह्या वर्षात घेतले. तुझ्या 2 बाऱ्यांच्या अगरबत्ती कुठं लावतोयस तुम्हाला है ना, ओबालतोयस माझ्यावर ना. 2 बाऱ्या ह्याची लायकी बघा. आणि आयोजक एकच, हे 2 माणसं, हे सोडून ह्याला कुठल्याच आयोजकाला ह्याला कुत्र्याची पण किंमत दिली ही याची लायकी. मी बोलणार होतो मित्रांनो. विषय काय माहितीये काय, हे बुवा
अरे शक्ती तुझ्याला सोन्याचे दिवस आले. आज प्रत्येक माझा हा मायबाप राजेश बुवाच्या कार्यक्रमाचा बोर्ड हाऊसफुल लावतोय. अरे तू कधीतरी उगवणारा कोला काले रेड्या, तुला इथं विचारतोय कोण? अरे तुला कोण विचारतोय तिथं? आणि परत म्हणतो, आता मी काय म्हणतो, मी कलगीवाला आहे, शक्तीवाला आहे ना. म्हणतो एका बाजूला आहे ना मथुर, एका बाजूला बकासूर, तुझा कसा काढतो बघता बघ. आणि म्हणून पहिला विषय ऐका, विषय का ऐका हो धनी. अस्कर माऊली ही बायको या नवऱ्याला काय सांगते ऐका. ऐका हो धनी, अहो त्या आडराणी आणलं याला पाजून पाणी. हा करतोय कोस्ती याची वाढल्या मस्ती, काय करावं वेड्याला. अरे येडा बोलला ना म्हणून म्हणतोय, अहो काय करावं वेड्याला. मग कसं आणू मी वाड्याला, याला धरून कसं आणू मी वाड्याला. या बाजूला रेड्याला, कसं आणू मी वाड्याला. या बाजूला रेड्याला, कसं आणू मी वाड्याला. या बाजूला रेड्याला, कसं आणू मी वाड्याला. या बाजूला रेड्याला. हो ऐका हो धनी त्या आडराणी, हो आणलं याला बाजूला पाणी. काय सांगितलं इथनं पण वडील तुला वा म्हणतो तुझा आणि माझा म्हणतो काय भांडण म्हणतो शेंगाट. अरे तू शेंगाट, अरे तुझ्यावर प्रत्येक वेळेला चढून चांगला तुला पूर्ण उरलोय म्हणून तुला हवा तसा लागलोय मला आज. अरे काय म्हणतो, अरे मुळात आहे ना, मुळात तू माणूस म्हणून जगायच्या पण लायकीचं नाही, तुला आज सांगतोय. कारण काय, हे रंग देवत आहे, पवित्र जागा आहे. आणि मग कसं होतं माहितीये का मित्रांनो, असे जेव्हा येडे भेटतात आणि हा येडाच आहे, हा नुसता पालीचा काला रेडा नाही तर हा येडा आहे. त्याचं कारण काय, अरे तुला भेद नाही कळलं, तू शक्ती तुला करतोय है ना. आणि माझ्या टायटलची, माझ्या प्रत्येक गाण्याची काट देतोय. 5-5 दिवस प्रॅक्टिस करतोय तरी मला सुरुवात नाही, तरी गांगारलाय, तरी स्केल हलतोय आणि म्हणतोय राजेश बाबा धसका घ्यायचा तुला. अरे तू, अरे तुला जुमानाच पण नाही, तू माझ्या यादीतला माणूस पण नाही आहेस. आपल्या यादीतला माणूस एकच, शाहीर विकास शेठ नागोरे. तू माझ्या यादीतला माणूस पण नाही, तू नाही. तू हा ह्याचा डायलॉग आहे, म्हणतो घराटी इज ब्रँड. हा म्हणतो घराटी इज, अरे ब्रँड होऊन गेला, तू ब्रँड झालेला पिक्चरचा डायरेक्टरच मेली आहे, तू ब्रँड नाही, ब्रँड होऊन गेला. ज्यांनी 40 वर्ष आणि आज सांगतो शाहीर या रंगमंच्या साक्षीनं स्वर्गीय लोकशाहीर दत्ताजी घराटे यांच्या नावाला लागलेला कलंक कोण असेल तर शाहीर सुशांत घराटे. तू कलंक आहेस, तू बापाच्या नावाला कलंक आहेस. तुला आज सांगतो, तुला भेद नाही कळत शक्ती तुझ्यातला. तू समोर आज शक्तीवाला आहे, तुझ्या समोर बाईची बाजू म्हणतोय, तू म्हणतो मी मथुर बकासूर, तुझा धूर तुझ्यावर कसा उडतो फक्त आता बघतो. कारण मित्रांनो विषय कसा आहे, एराच खाली वाजवा, मला इथं कुठं होता उगा तो सुरात नाही, तो बेसूर झाला. आणि म्हणून म्हणायचा विषय कसा आहे, हा ऐका तत्पूर्वी बुवांच्या गवळीची आहे ना, गवळ बुवा काय म्हणतो ऐका. हा ऐका, हो महत्वाचा मुद्दा काय म्हटलं पोरांनो, हाताची घडी तोंडावर बोट, राजेश बुवाचा काला काला. असंच बोलला ना, काय बोलला रे, हाताची घडी तोंडावर बोट, राजेश बुवाचा. अरे पण ह्या कोटाव लय पिदा आहेत. तुला हवाय, तुला हवाय काय, हाताची घडी तोंडावर बोट, सुशांत बुवा भिकार, टिंब टिंब टिंब. राजेश बुवाचा म्हणतो काला, तू कधी बघायला होता. अरे राजेश बुवा दिसेल कधी, मेला तुला कालोक्यात उभा केला, लोक म्हणतील खवीसाला घाबरून पडतील घरात, खवीस म्हणतील खवीसाला खवीस. अरे मेला दात पांढरा आहेत तेवढंच सुचत, बाकी कुठं माणूस म्हणून आहेस तू. मेल्या वेस्ट इंडिज मधला निग्रो आहेस तू, कुठं माणूस आहेस सांगा मला. ए बरोबर, ह्या लाईटी बंद केल्या आणि ह्याला तो मगाशी म्हटला ना हॅपी डे, काय म्हटला सेंटर फ्रेश आहे ना, दात चमकतील तुझं तेवढंच. तर म्हणते ही पोरा म्हणते आला 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 खवीस आला काला खवीस. ए बुवा, ए पोरानो, मी पहिली बारी ह्याला काय बोललो काय रे, काय बोललो. आता हा म्हणतो त्याला दाताला धसती, म्हणतो धसती तुझी
आज नाही घेतली, इथनं पुढं पण घेणार नाही. तुला किती माझ्यासोबत हे विषय का मित्रांनो, हे फक्त कशासाठी चाललंय? राजेश बुवाला आजमावायला. ए बुवा, तुझ्याबद्दलचं काम मला म्हटलंस ना, मुच्छी तुला हागायला लागेल राजेश बुवाची बरोबरी करायला. तुझ्याबद्दलचं काम नाही, तुझ्याबद्दलचं का गराटे आज काही साला होऊनच होते. याचा पराठे कसा वाचतो बघा फक्त मी. आज मोबाईल दाखवायचा नाही मला. मी तुम्हाला काय सांगितलंय, ह्याला टायमिंग तिथे ठेवायचं, मी ठेवतो बरोबर. तुला माझ्या घरापर्यंत पोहोचायचो ना, तुला माझ्या घरावर यायचं तर दाखवतो तुला म्हणून विषय का है ना. गोरी हे कलैया पहना तू तुझे हरी हरी चुडिया, अपना बना ले मुझे बालमा. ऐका गवडीत बुवा काय म्हणतो, हा गवडीचा विषय. बुवा काय म्हणला, फोडायला ह्यांची हंडी असं काहीतरी बोलला. विषय कसा आणला बघा. आला फोडा या हंडी तुझी करी न कोंडी, पोरीनो नाही याला सोडायचा. अग कराया लाल आला हा गाल, चार चौकात ओढायचा. मोडाया खोड धरून याला चांगलाच ग सोडायचा. आला फोडाया तुला नाही सोडायचा, पोरीनो नाही याला सोडायचा. मी याला पहिल्यापासून मान सन्मान देतोय. हा म्हणतो तुझा गुरु, तुझा. तू एवढा मोठा नाहीस बुवा. तुला काय सांगतोय बुवा माहितीये ना, हा गटारासारखा तुझा तोंड आहे ना, ह्याला जरा माणसात ठेव. तुला आज सांगतोय बुवा, एवढा चांगला गाळा आहे हा तोंड ना तुझा. गटार जो होतोय ना गटार, याला जरा माणसात ठेव. तू चांगला चमकशील अजून. कराटे बुवांचं नाव नक्की काढशील बुवा, माझा शब्द आहे तुला. पण हा तू आहे ना, हा कशाला कशाला तुला खैरासारखा कसा सोलतो फक्त आता बघ बुवा. आणि म्हणून धावना पावणारे गाणं सक्षम संदेश भावे गाव कोंडी दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर विषय कसा बघा, विषय आहे माझ्या विषयाचं उत्तर. अस्कर माऊली माझ्या विषयाचं उत्तर दिलं आणि परत वर्ण म्हणतो, एका बापाचा अशी. अरे तुझ्या काय बापसाचा मी काय देणेकरी आहे? एकाच बापाचा आहे आणि खानदानी आहे बुवा. आडग्या गुडीचा बाडगाशाला अवसाला पाठ गेला नाही बुवा, जातीवंत शेला आहे राजेश बुवा म्हणून सांगतो. आणि म्हणतो नाद करतो बाबा, तुझा नाच नाही. तुझा नाद करण्यापेक्षा मी आपला हायतोच बरा आहे. तुझ्या नादाला लागून लोकांचं जोडं खातोय कोण? मी आपला हायतोच बरा आहे. पण विषय काय म्हणतो, एका बापाचा असेल तर खरा बोल. मी काय तुझा देणं करी नाही, पण बाबा माझा उत्तर दिल्याचं चुकलेलं आहे. तुला आज सांगताय आहे ना, खऱ्या बापाचा आहे म्हणून सांगतो तुला, माझा उत्तर चुकलेलं आहे जे तुम्ही दिलं. विषय का परत बुवा म्हणतात, माझा म्हणतात विषय आहे 14 वर्षाचा, तेव्हा हा म्हणतात मुतायचा. अरे माझं वय 30. ए बरोबर, हा विषय पटतोय का बघा. ह्याचा विषय आहे 14 वर्षाचा, माझं वय आहे 30. म्हणजे ह्याचा विषय 14 वर्षाचा, तेव्हा माझं वय 16 असेल. म्हणजे आता मुतायचा आणि हागायचा कोण तुम्हीच ठरवा आता. अरे काय याला बोला मराठ्यानो. हो काय येडा तुम्हाला कसा भेटला हो? त्या येड्याला कशाला आणलं? म्हणतो तुझा वय माझा प्रश्न 14 वर्षाचा, तेव्हा म्हणतो चड्डीत. अरे 16 वर्षाचा पोरगा का चड्डीत मुतेल? 16 आणि 14 30. हे बरोबर आहे ना. 16 वर्षाचा माणूस चड्डीत मुतल. आता तुला अजून हातुरात मुताची सवय असेल म्हणून तू बोलतोयस. आणि अजून किती वेळ सांगा फक्त. मी किती झालाय? 11 वाजता बंद ना. 2 मिनिटं फक्त त्या शेवटची, फक्त 2 मिनिटं बघा. विषय का हा अजून काय म्हणतो. हा तुला लागणार म्हणतो भर चौकात. आज लोकांना आधीपासूनच कळलंय तुला चौकात आणि अवकात तुझा कसा लागलो लोकांना आधीपासूनच माहिती. आणि लोकांना हे पण माहिती होतं तुला राजेश बुवा कसा लागणार आहे तो. विषय का हा तुझा असून मान त्याची केलीस घाण. तुझा असून मान त्याची केलीस घाण. घेतला जीवाला लावून घोर, घेतला जीवाला लावून घोर. काबुवा झालास चमडी चोर, काबुवा झालास चमडी चोर, काबुवा झालास चमडी चोर. तुझा असून मान त्याची केलीस घाण. तुझा असून मान त्याची केलीस घाण. घेतला जीवाला लावून घोर, घेतला जीवाला लावून घोर. काबुवा झालास चमडी चोर. शाहीर इंद्रदेवाचा
विषय गायलाय. तुमच्यासारखा आहे ना वाड्यासाठी मागव नाही बुवा. इंद्रदेवाचा विषय गायलाय. गौतम ऋषींचा खोटं रूप गेला, अहिल्याला भोग द्यायला तो विषय. चमडी चोर झाला, स्वतःची बायको असताना दुसऱ्याच्या बाईवरती वाईट नजर ठेवली बुवा. हा विषय पटवून दिलाय पोरव्या दिवशी. आणि म्हणून नको या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे यजमान आहेत सन्माननीय म्हणजे ग्लोबिंग फॅमिलीचे संस्थापक सन्माननीय युवा उद्योजक अमरदादा साळवी. दादांचा आज वाढदिवस आहे. दादा तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभू देत, तुमच्या या उद्योगामध्ये तुमची अजून भरभराटी होऊ देत ही माझ्या नटेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. दादांचा वाढदिवस आहे. चोंडावरला घ्या चोंडावर म्हणून म्हणताय का दादांचा वाढदिवस. मोठ्या मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधासा. मोठ्या मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधासा. आज वाढदिवस आहे, अहो आज वाढदिवस आहे अमर साळवी दादांचा. आज वाढदिवस आहे अमर साळवी दादांचा. दिलदार त्यांचा स्वभाव साधासा. मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधासा. या ठिकाणी फरमाईश दिली आहे. भावना पावणारे गाणा एका मुखात शिकवतो ऐका. या सप्त सुराने आणवी तुम्ही आज या सभारला. या सप्त सुराने आणवी तुम्ही आज या सभारला. तुझे निराकार हे रूप पाहू दे साऱ्या भक्त जना. श्री गणा माझी तुला वंदना. भावना पावना भावरे गणा. भावना पावना भावरे गणा. भावना पावना भावरे गणा. रात्र थोडी सोगपार शाहीर पुढचा विषय. आज तुम्ही विषयाला दोन बाजू वेगळ्या दिल्यात. पुढचा शाहीर आपला जेव्हा कार्यक्रम असेल निश्चित तुमच्या विषयाला पुराव्यानिशी हात घालेल अशी ग्वाही देतो. माझ्या सर्व रसिक राजाचे पुन्हा एकदा मनस्वी आभार मानतो. मित्रांनो या रंगमंचावरती एक शाहीर म्हणून आज या मुखातून काही चुकीचे शब्द गेले ते तुमचाच लेखू समजून चूक माझी पदरात घ्याल अशा आशा बाळगतो. जे चांगलं असेल तुम्ही घेऊन जा माय मावल्याने माझ्या मित्रांनो. जे वाईट असेल माझी मला परत करा अशा आशा बाळगतो. आणि शाहिराने देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. कलवणकर रावांच्या माध्यमातून 100 रुपयाचा 10,000 पाठवशील. धन्यवाद.